सदर पोलीस अंमलदार कक्षाचा आज जो भूमिपूजन सोहळा झालेला आहे, या आराम कक्षाचा पूर्ण खर्च सुप्रीम इंडस्ट्रीजच्या CSR फंडामधून करण्यात येणार आहे। सदर कक्ष बांधल्यानंतर जळगाव शहरामध्ये जे बंदोबस्त असतात त्याच्यासाठी जिल्ह्यातून असेल किंवा बाहेर जिल्ह्यातून असेल बरेचसे पोलीस अंमलदार हे बंदोबस्तासाठी येत असतात। त्यांची राहण्याची व्यवस्था शहरामध्ये होऊ शकत नाही फार मोठ्या प्रमाणात, त्यासाठी बिल पेड करावं लागतं। तर हा कक्ष झाल्यानंतर आमच्या अंमलदारांना या ठिकाणी बंदोबस्ताला आल्यावर राहण्याची व्यवस्था होऊ शकते। त्या ठिकाणी स्वतंत्र टॉयलेटची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि हा 2 मजली असल्यामुळे इतर पोलीस स्टेशनचे काही मीटिंग्स असतील किंवा शहरातल्या काही मीटिंग्स असतील त्याच्यासाठी देखील पोलिसांसाठी तो बहुउद्देशीय असा कक्ष होणार आहे। सुप्रीम कंपनीचा प्लॅन हेड आणि सर्व सुप्रीम कंपनीचे सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमात उपस्थित ॲडिशनल SP कविता मॅडम, अशोक गावे, PA भावरे आणि सर्व पोलीस अंमलदार, सर्व पोलीस कर्मचारी, अधिकारी, ह्याच्यापूर्वी पण म्हणजे 2-3 अलग अलग कार्यक्रमांचा तुमचा आपल्या कंपनीकडनं आम्हाला देण्यात आले होते। एक प्लांटेशनचा कार्यक्रम असो किंवा डेअरीचा पीठ चौकीचा असो, मग ही एक नवीन कार्यक्रम राबवते। म्हणजे असं वारंवार पोलिसांना तुम्ही पाठीशी राहता आणि वारंवार आम्हाला जिथे कुठे गरज पडते तिथे तुम्ही देत असतात, त्याच्याबद्दल खरोखर आम्ही मनापासून आपल्याला आभार व्यक्त करतो। म्हणजे खरंच मग आता येणारे आता इलेक्शन आहेत, इलेक्शनमध्ये भरपूर बंदोबस्त येत आहे आणि तेव्हा आपल्याला तिथं कायमस्वरूपी आपल्याकडे महिनाभर 1.5 महिना असतात। म्हणजे अशा टाईममध्ये आपल्याला जे आपल्याकडे जे उपलब्ध जागा कमी पडतात, म्हणजे आमच्याकडे 2-3 हॉल्स आहेत ते कमी पडत आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच ही जेव्हा रूम बनेल इकडे डेफिनेटली इकडं जे काय बाहेरून बंदोबस्त येणाऱ्या बंदोबस्ताला ठेवण्यासाठी उपयोगिता होईल। असं जे प्राईम मिनिस्टरच्या बंदोबस्तासाठी पण म्हणजे जवळपास 1300 ते 1500 लोक आले होते। आपण सर्व बाहेरचा हॉल्स वगैरे आपण शोधून दिलं म्हणजे सुदैवानं काय लग्नाचा सीझन नव्हता म्हणून म्हणजे आपल्याला हॉल भेटला। जर लग्नाचा सीझन असेल तर म्हणजे आपल्याला भेटणं मुश्किलच आहे। म्हणजे आपल्याला ना इलाज म्हणजे कुठं ना कुठं एकदम वाईट ठिकाणी आपल्याला अरेंजमेंट करायचं असतं आणि प्रत्येकांना हक्क आहे म्हणजे चांगलं राहण्याची, चांगलं पिण्याची, चांगलं खाण्याचं आणि असं हक्क देण्यामध्ये कधी म्हणजे आपल्याला काही सुविधा नसल्यामुळे अशा ठिकाणी पण आपल्याला ठेवण्याची वेळ येत असतात कधी। म्हणजे डेफिनेटली उपयोग डेफिनेटली आपल्याला ही कामात राहील। आणि माझं एक संकल्पना होती डिसेंबरमध्ये एक वेलफेअर शो घेऊ आणि वेलफेअर शो मध्ये आपल्याला सर्व जिथं कुठून म्हणजे आपल्याला शक्य ते सर्व आपण पैसा वगैरे कलेक्ट करू, म्हणजे चांगलं कोणतरी अभिनेता वगैरे बोलून म्हणजे आता भावारीने सगळीकडनं सर्वच आता संपूर्ण टाकली की आम्ही वेलफेअर शो कसं घ्यायचं म्हणजे कुठेतरी थांबवण्याचं गरज आहे असं वाटतं। गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे कावेरी जलस्मिन् सन्निधे नमः। आदार भक्तिमुद्रायै नमः। पंचनद्याः सरस्वती भवन्ति गौरवः।
पुराकुतो रगप्रदानं समर्पयामि उद्वाला प्रभुद्वालो मणिमालवदयाजिनाः सेतां जय रुद्राय मधुपदये करणाय मामलिमितारुद्रान् भोरूपाः पारजन्याः गन्धद्वारां प्रियं गन्धाजितं समर्पयामि पुष्पं समर्पयामि मङ्गलद्रव्याणि नाना परिमलो सौभागद्रव्यमो समर्पयामि यो मयिर्विभोगैः प्रथेदबाहुञ्जाय एते परिवार्धमानाः जगनाभिस्वाभिधमान् पुमान् पुमाकुं मङ्गलद्रव्याणि नाना परिमलो सौभागद्रव्यमो समर्पयामि धूपमेव दीपमेव नैवेद्यं निवेदयामि ओम प्राणाय स्वांगपानाय स्वाभ्यानाय स्वाउदानाय स्वातमानाय स्वामध्ये पानीयं जलं नमस्करोमि। तर मॅडम नकाते सर, माननीय DYSP सर आणि सुप्रीम कंपनीचे कोंबडे सर आणि मंत्री सर, तर या ठिकाणी आज आपण पोलीस अंमलदार यांच्यासाठी आराम कक्षाचे जे उद्घाटनाचं सोहळा ठेवलेला आहे त्यासाठी आलेलो आहोत। तर याची संकल्पना अशी झाली की आम्ही इथे बंदोबस्तासाठी आपल्याकडे जे पोलीस अंमलदार आले होते तर त्यांची राहण्याची सोय नव्हती आणि आम्ही त्या सोयीसाठी इकडे तिकडे फिरत असताना आमच्या लक्षात आलं की आपल्याकडे बरीच अशी मोठी जागा आहे की जिथे आपला हॉल होऊ शकतो, जेणेकरून आपल्याला इतर बैठका, गणेश उत्सव किंवा इतर बैठका आणि याच्यासाठी उपयोग होऊ शकतो। ही संकल्पना मी माननीय SP साहेबांना, नकाते सरांना आणि DYSP सरांना सांगितल्यावर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आपल्याला जर कोणी CSR फंडातनं असं देत असेल बांधून तर बघा, प्रयत्न करा। त्या दृष्टीने मग आम्ही प्रयत्न चालू केले। मग आमच्याकडचे पोलीस अंमलदार भरत पाटील, गीते आणि आम्ही अशा प्रकारे मंत्री सरांना भेटलो। मंत्री सरांची आमची भेट झाली योगायोगाने। आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला तर त्यांनाही एक ती संकल्पना आवडली की काहीतरी वेगळं होतंय, जेणेकरून पोलीस प्रशासनाला त्याचा उपयोग पण होणार आहे, बंदोबस्त इतर कामकाजासाठी त्या हॉलचा उपयोग होणार आहे। त्यांनी त्वरित संमती दर्शवली। त्यानंतर आम्ही आर्किटेक्ट वगैरेकडनं सगळे याच्या परवानगी घेऊन माननीय SP सरांच्या मार्गदर्शनानुसार हा जो आजचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे हा याचं नियोजन केलेलं आहे। तर जन्मनि अनेन प्रदानेन फलदोस्तु पृथ्वीदेवे श्रीफल अर्पणम् अहं करिष्यामि। ओम या देवी सर्वभूतेषु शक्ति श्रीगणेश महाराज की जय, देवास की श्री दत्त भगवान की जय। श्रीगणेश महाराज की जय, देवास की जय। सर्वोपचारार्थे गन्धादे साधं पूजिता गन्धद्वारां पुत्रं करीवरेणि सर्वभूतानां कामहोमे श्रियम्मा।
की न्यायस्वरूपी असलेले इतर मान्यवर या माझे सहभागी मित्रांनो, खरं तर आज आपण इथं जे जमलेलो आहोत यामध्ये हा जो आपण कक्षाचं उभारणी करणार आहोत याची संकल्पना जी मनातनं आली आणि त्याला आपण पुढे घेऊन जातो खरोखर गौरवास्पद आहे. कारण ज्या वेळेला ज्यांच्यासाठी हा आपण उभारतोय खरोखर ते लोक ते जे आपले अंमलदार वगैरे असतात आपलं घर सोडून बंदोबस्तासाठी येतात आणि त्यावेळेला त्यांना राहण्याची व्यवस्था नसते, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था नसते आणि या कंडिशनमध्ये त्यांना आपली ड्युटी करावी लागते. तर खऱ्या अर्थाने ही जी व्यवस्था झाली आहे त्यामुळे आम्हाला एक आनंद होतोय की सुप्रीम परिवारातर्फे आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करतो. कारण ही जी लोक संपूर्ण आपलं आयुष्य समाजासाठी वाहतात आणि सदैव आपल्या सुखी आयुष्यासाठी झडत असतात, त्यासाठी सुप्रीम परिवारातर्फे आपण हा जो उपक्रम आपण करतो आहोत त्याचा खरोखर मला आनंद होतोय. आज आपण आम्हाला बोलवलं आणि आपण हा सोहळा केला. याच्या पुढेही आम्ही वारंवार येत जाऊ. कन्स्ट्रक्शनचं बरोबर आपण त्याचं पाहणी करत राहू. माडिक साहेब आहेत, मंत्री साहेब आहेत, काबराजी आहेत, आमचे सगळे सहकारी आहेत. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही पण आमच्या पाठीशी राहावे अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.